फडणवीसांच्या दिल्लीवरील मुंबईतल्या सागर बंगल्यावर नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळते। फडणवीसांच्या मदतधरणीचे नेत्यांकडून सध्या प्रयत्न केले जात आहेत। देवेंद्र फडणवीसांनी राज्यातल्या एकंदरीतच भाजपला मिळालेल्या अपयशाचं जे सगळं आहे ती जबाबदारी आपल्यावर घेतली आणि आपल्याला या सरकारमधल्या जबाबदारीतून मोकळं करावं असं काल पत्रकार परिषदेतून म्हटलं। आणि या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतल्या सागर या निवासस्थानी नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळते। सुशांत सावंत आपल्या सोबत आहे। सुशांत, फडणवीसांच्या मदतधरणीचे प्रयत्न केले जात आहेत, एकंदरीतच आता कुठले कुठले नेते सागर बंगल्यावर आलेत? अगदी बरोबर आहे दीपक, आपण जर बघितलं असेल काल देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर जी घोषणा केली त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या या सागर या निवासस्थानी आपण जर बघितलं असेल तर नेते जे आहेत ते यायला सुरुवात झाली। काल महाराष्ट्रातले आणि भाजपचे काही नेते आणि मंत्री आले होते आणि त्यानंतर आज राणा जगजित सिंग आणि काही आमदार जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या या सागर या निवासस्थानी आलेले आहेत। त्यांची कुठेतरी समजूत काढण्याचा प्रयत्न जो आहे तो या सगळ्या आमदारांकडून आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येतोय। आपण जर बघितलं असेल तर काल देखील संध्याकाळी भाजपचे काही पदाधिकारी होते, त्यांनी याच देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी येऊन बाहेर घोषणाबाजी केली होती। कारण देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राला आणि विशेषतः सरकारला गरज आहे। विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहेत आणि या काळात देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहावं अशी भूमिका भाजपचे नेते, भाजपचे पदाधिकारी आणि भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता मांडताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि आज जर आपण बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस जे आहेत ते दिल्लीत जातील आणि त्यानंतर काय निर्णय होते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। दीपक, सूरज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।